प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तुषार बनला PSI। सविस्तर वृत्त। पिंपळनेर येथील कैलासवासी विजय शंकर अहिरे यांचा चिरंजीव तुषार वैशाली विजय अहिरे याने 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा दिली होती। त्यामध्ये त्याने 440 पैकी 308 गुण मिळवत अनुसूचित जाती प्रवर्गातून तो उत्तीर्ण होऊन 15वी रँकने PSI झाला। त्याची पिंपळनेर नगरीमध्ये डीजेच्या तालावर मिरवणूक काढून सत्कार समारंभ श्री सप्तशृंगी माता मंदिर सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुरेंद्रराव मराठे होते, तर व्यासपीठावर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी API जयेश खलाणे, माजी खासदार बापूसाहेब चौरे, PSI भूषण शेवाळे, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, माजी उपसरपंच विजय गांगुर्डे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप, सत्कारमूर्ती PSI तुषार अहिरे यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले। प्रथमतः महामानवांना तसेच महापुरुषांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाडे व मान्यवरांनी PSI तुषार वैशाली विजय अहिरे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून गावाच्या वतीने सन्मान केला। तसेच त्यांच्या मातोश्री वैशाली अहिरे यांचा सत्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉक्टर प्रतिभा देशमुख, सौ छाया वाडेकर, मनीषा भदाडे यांनी शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार केला। यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे यांनी मनोगतातून तुषारने वडील नसताना केलेले अथक परिश्रम व त्यातून मिळवलेले यश याचे कौतुक करत मुलं हीच खरी संपत्ती असून आईचे स्वप्न त्याने पूर्ण केले असे सांगून त्याला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी तुषार अहिरेचे अभिनंदन केले, त्याला भविष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे यावर मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी स्वतःच्या अनुभवाचे दाखले देखील दिले, त्याला यावेळी शुभेच्छा दिल्यात। श्रीमती डॉक्टर प्रतिभा देशमुख यांनी तुषारच्या कार्याचा गौरव करत पिंपळनेर गावातून अनेक तरुण लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदावर नियुक्त झाले आहेत, ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असून तुषारचे कौतुक केले। इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनीही तुषारचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सत्कारमूर्ती तुषार अहिरे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षण तसेच उच्च शिक्षण कुठे कसे झाले या संदर्भात माहिती दिली। लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उपनिरीक्षक पदासाठी मी निवड झालेला आहे। माझं पारिवारिक माहिती सांगायची झाली तर आम्ही घरात 3 सदस्य। 2007 साली माझ्या वडिलांचं निधन झालं। निधन झाल्यानंतर याच्यात मला किती दिवस काढले, त्याच्यानंतर मनात जिद्द होती की काहीतरी आपल्याला आयुष्यात बनायचं। आज तुमच्यासमोर मी उपनिरीक्षक पद आहे। तर माझी आई वैशाली माया मागं एक सपोर्ट केला आहे मला शिक्षणासाठी। तसं माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि BSc ॲग्रिकल्चर पूर्ण करून स्पर्धा परीक्षा करत आलो आणि आज पोलीस उपनिरीक्षक पद मिळवलं। असं नवीन येणाऱ्या MPSC नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर या क्षेत्रात यायचं असेल तर मनाची जिद्द नक्कीच असावी आणि संयम हा महत्त्वाचा आहे। कारण की मी 2022 साली परीक्षा दिली होती, त्याच्यानंतर एका वर्षानंतर तब्बल 2023 साली मी मुख्य परीक्षा दिली आणि आज 2024 साली 1 ऑगस्ट 2024 साली मी उपनिरीक्षक झालेलो आहे। म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचा हा काळ असतो। ज्या विद्यार्थ्याला संयम आणि चिकाटी असेल त्याच विद्यार्थ्याने या क्षेत्रात यावं असं माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगण्याचं आहे। धन्यवाद। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क, सहसंपादक अनिल बोराडे। महाराजांच्या पवित्र पावनभूमीमध्ये जिथं महात्मा गांधींच्या पदस्पर्श झालाय अशा पिंपळनेर गावामध्ये आज PSI पदी या ठिकाणी तुषार वैशाली विजय अहिरे या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि आमच्या पिंपळनेरच्या शहरामध्ये एक मानाचा दुरा रोवला गेलेला आहे। हा एकच विद्यार्थी नाही तर असे अनेक अधिकारी आमच्या पिंपळनेर शहरातून तयार झालेले आहेत आणि आमचं जे नाव गाव लौकिक जो आहे तर हे तुषारच्या माध्यमातून वाढीस लागलेलं आहे। त्याचबरोबर पिंपळण्यासारख्या गावामध्ये एक कनसरा बहुउद्देशीय संस्था म्हणून इथे कनसरा माता चौकामध्ये आपल्या कालिका मंदिराजवळच अभ्यासिका सुद्धा आहे, जिथं विद्यार्थी मोफत अभ्यास करू शकतात। त्या अभ्यासिकेमधून आतापर्यंत जवळपास 50 अधिकारी तयार झालेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये। लोकमतने सुद्धा त्याची दखल घेतली होती, त्यावेळेस 30 अधिकारी होते। तर या पिंपळनेर शहरामध्ये मी असं सांगते की नुसतं मोबाईल वगैरे या भानगडीत न पडता यश आपल्याला मिळू शकतं, फक्त जिद्द, चिकाटी, मेहनत
हे ध्येय असायला हवं. आणि आजच्या तरुणांना आव्हान आहे, नोकरीची वाट न बघता मेहनत करत राहा. यश हे तुमच्याच हाती आहे. याच्यासाठी पेशन्स, सहनशीलता महत्त्वाची आहे. जिंदगी की असली उडान बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी गजब है, अभी तो आसमान बाकी है. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पुढं केलं पाहिजे, जायला पाहिजे. धन्यवाद.